शंभर दिवस असाच निघून गेला, काय पण काम झाला नाही आज. होईल, लक्ष्मी यायची वेळ आहे, काय पण काळजी करू नका तुम्ही. मालकीनबाई बाळू आला आहे. कुठे आहे? मग बोलव ना त्याला. धावत पळत आला आहे, पहिलं गोट्यातच गेलाय. तू चला गोठ्यामध्ये जाऊन बघूया काय होते ते. चला. हे थांब, आपण बाला बोलवूया. तिला नाही बोलवला तो तिला राग येईल. बा बा. देवाच्या मनात होते, उगाच का हाक मारतोय? बा, ते बाळू आलाय. मग त्याची काय आरती ओवाळू की काय? तशा नाही, ते गोठ्यामध्येच गेलाय. तू येते ना? येणार की. मला पण बघायचं आहे की तू बाळू काय चमत्कार करणार. यमुना, त्याच्या गाठोड सोडू नको. गाईने चारा नाही खाल्ला तर हा चंदू तर बाळूला वाड्याच्या बाहेर काढणार आहे. पण बा, आधी गोठ्यात तर चला. चला की, बघायचं आहे मला. चला. बघा, ते बाळूच्या हातून गायने चारा खाल्ला. बाळू, तू आलास ते खूप बरं झालं बघ. निदान आमची गाय तरी वाचली. बाळू शान, काय देऊ मी तुला? काय बी नग शेठजी, गाय आणि तिच्या पोटातला जीव असला ह्यात समज मिळालं. बाळू, मला एक सांग, गाईनं तुझ्या हातून चारा कसा काय खाल्ला? ते मला बी नाही सांगता यायचं. बाळू, मी तो लय काळजीमध्ये होता. आज हे गायने तुझ्या हातून चारा खाल्ला नसता ना, तो शंभर कठीण होता बघ. मला बाहेर काढणार होता का? तुला कसं कळलं? मी असाच बोललो. बाळू, आता तू इथेच राहायचा. अरे गेले 2 दिवस माझा काय पण काम झाला नाही बघ. ह्याच्यामध्येच अडकला होता मी. हे आता समजा लक्ष ह्याच्यामध्ये देईल ना, तो व्यापार मध्ये मला लई खोटेल बघ. मी तर इथंच आहे. आनंद आहे, आनंद आहे. बाळू, तू दमला असशील, मी तुझ्यासाठी जेवण पाठवते. हा जी. डमकुंडा, हुंडम हुंडा. काय करता पंच? अयो बसलो माशा मारत मारतो. नाही नाही, तसंच होणार आहे असं दिसतंय. अयो ए मंगळू, अरे रात्रीच्या वेळेस अशा कुचाळक्या केल्यास आणि माझ्या बायकोने ऐकले तर मारेल की रे तुम्हाला. मोठा इशय आहे पंच. अयो आता काय झाले? खरंच आहे, तुम्ही अक्काला बोलवाच. हा बोलवाच. म्हणजे तुम्हाला काही सुचलं नाही तर त्या सांगत्याल. अय्यो मला सुचणार नाही का रे पोपटा? अव पंच येळ नाही, बोलवा पटकन. वैजंता, वैजंता. आतून कसलाच आवाज नाही. समज ठीक आहे ना? व अय्यो सगळं ठीक आहे. आले आले. काय झाले? आलात का तोंड काळे करून? आमचं झालं आता. अय्यो म्हणजे आता माझी वेळ की काय रे काळं करायची?
तोंड म्हणतोय मी. अहो देवाप्पाचा सांगावा आहे. अयो कशाला त्याचं नाव काढलेस रे मंगळू? इंद्री हो ऐकून तरी घ्या. अहो देवाप्पा म्हणलं आता तुमचं वाईट दिवस सुरू होणार आहेत. अय्यो माझे वाईट अय्यो दिवस. तो देवप्पा आम्हाला धमकी देतो की काय? अहो त्यानं तुमच्या नावाने पूजा मांडली आहे. 50 लिंब कापले त्यांनी. अय्यो लिंब अय्यो वेडा झाला की काय हा देवप्पा? आता तुम्ही आम्हाला त्याला मारायला धाडलं ते का गप्प बसाल का? मंगळू त्या देवप्पाला सांग आम्ही घाबरत नाही. गावचे प्रमुख आहोत. अय्यो बघतेच कसा राहतो या गावात आणि कोण मदत करते त्याला ते. बरोबर बोलत आहेस तो वा. मग आता काय करायचं म्हणतो मी वैजंता? तुम्ही काही बोलू नका. यावेळी मी सांगते. हा हा तुम्हीच करा. अहो अक्का पण करायचं काय? त्या देवप्पा पुढे बाळ्याला उभं करू. अक्का अक्का नमस्कार तुम्हाला. अय्यो तात्या जरा सांभाळून सांभाळून. संपूर्णच टाकू त्या देवप्पाला. हा अहो मग म्या तुमच्यात नाही. अहो त्या देवाप्पाला साधं सुद्धा समजू नका. माझं कसं आहे माहितीये का पंच? माझे काका आहे ना त्यांची चुलती त्याची मावशी मावशीची सासू सासूची बहिणीच्या सासऱ्याचा जावई वारला. मला जावं लागतं तिकडं. जा तोंड काळ कर. नाही तुम्ही म्हणत असाल तर थांबतो. अय्यो वैजंता आता माझ्या लक्षात आलं बाळू आपल्या कामाचा. त्याला आपल्या बाजूनं वळवायचं आणि देवप्पाच्या विरुद्ध उभं करायचं. काय करायचं? उभा करायचा. बाळू नाही लागलं रे पाणी. अजून किती खांदायचं? अजून किती वाट बघायची र? माझ्या आजानं वाट बघितली, बानं वाट बघितली, आता म्या बी वाट बघतोय. बाळू तुम्हाला सपांतर नाही दावलं ना? बाळू बाळू पाणी पाणी लागलं बाळू. बाळू पाणी पाणी लागलं बाळू. बाळू पाणी लागलं बाळू. बाळू बाळू पाणी लागलं बाळू. बाळू पाणी लागलं. बाळू पाणी. आज आनंदाचा दिस हाय. उद्या काय वाढून ठेवलं हाय बघायला लागल. हलसिद्धनाथांच्या नावानं चांग भलं. अरे कोणी बघितलं तर काय म्हणत? म्हणू द्या की हो. कोण काय म्हणाल त्याचा एवढा विचार करत जाऊ नका. एक सांगू का? सांग की आता. आता जसं वागतायसा तसंच वागत जा ह्या मोर. लय त्रास दिला ना मी तुला. त्याचा विचार नका करू हो. आता तुम्ही आणि म्या जे ठरवलं आहे ते आधी करू. बाळूचं म्हणतीस हवं. वय आज पतूर म्या तुमच्याकडे कधी बी काय बी मागितलं नाही.
अन तुम्ही बी काय बी ऊन पडू दिलं नाही. पण माझी एवढी इच्छा पुरी करायची. आता माघार नका घेऊ. आता घाई नका करू, ध्यानात आहे माझ्या. कधी पतूर वाट बघू. आधी शेठजींशी बोलायला लागल, त्यासनी समजावून सांगायला लागल. समज चांगलं राहिलं पाहिजे नंतरच्याला. असं गेलो आणि असं पोराला घेऊन आलो असं वया नका ना. मग बोला की शेठजींशी. मोठं व्यापारी आहेत ते, कामात असतात. त्यांच्या कडेला मोठी मोठी माणसं असतात. ते मोकळं सापडलं की बोलतो. कवा? आधी माहिती काढतो कुठं आहेत ते. मुंबई आणि निपाणीला जाणं येणं असतं त्यांचं. बघतो कुठं आहेत. वाड्यावरच्या बायका माणसांची बोलायला नग. ते बरं नव्ह. बरं बरं, तुम्ही म्हणताल तसं. बावला आणा तयार झालं हेच लई आहे बघा माझ्यासाठी. हा, आता काळजी नका करू. भाई आणि अजून एक, बाळूने जितकं दिस काम केलं असेल त्याचं पैक नाही मिळालं तरी चालेल. भला माणूस आहे शेठजी. बाळूचं पैक नाही ठेवायचं ते. मला काळजी आहे, त्यांनी बाळूला सोडलंच नाही तर. त्यांचा जीव आहे त्याच्यावर. थांब रे. थांब रे, आता आंघोळ करायची. थांब, पळत्या कुठं? आंघोळ घालतोय ना. अगं थांब की ग, थांब. बाळू 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 मी तुला काय सांगितलं होतं? कुणाला काय बी सांगू नका म्हणून. काय झालं गंगप्पा? आता समध्यासनी सांग. माझं ना कुठं घेऊ नका. तुम्हा समध्यासनी ठाव आहे की माझी शेती आहे, पण त्यात पीक येत नाही, पाणी नाही. मी विहीर खोदली आणि विहिरीला पाणी लागलं. आता मग पुढे काय करणार आहे? आता शेती करणार आहे. नाही गंगप्पा, लागली चाकरी सोडू नग. तुझ्यावर उपकार आहे शेठजींच, आणि तुझं ते पोशिंद आहे. वय बाळू, आज माझ्या 3 पिढ्या या घरात काम करतायत. होय, आणि एक दिवस शेठजी कामात नसत्याल तेव्हा बोल त्यांच्याशी आणि मग सोड. वय बाळू म्हणतोय आज ते बराबर आहे. पण आज एक सांगतो, म्या लई सुखात आहे. आता मी राबन ते मायासाठी, माझ्या घरच्यांसाठी, माझ्या बायका पोरांसाठी. तर गंगप्पा, ह्यो दिस ही समधी माणसं कधी बी विसरू नग. नाही बाळू. काय करते? काही नाही, आवरावर करते. आणि आज जेवण होते ते कोण बघणार आहे? मी बघते ना. नको, थांब. तो बाळूला आणलाय, त्याला डोकेवर बसून ठेवू नको. नाही बसवत. त्याला कसं बोलावं ह्याचीच पोच नाही. बा, तुम्ही काय पण काळजी नका करू. मी सांगते त्याला, तो तसं काय पण वागणार नाही. आणि तो वागणार मग कटकट होणार. बा, मी एक सांगू का? आपण कटकट करून नको घ्यायला. आपण कटकट केली ना की ह्यांची तब्येत बिघडते आजकाल. म्हणून आपण भांडायला नको. मी भांडते? आणि काय झालं चंदूला? काय नाही. हे बघ, तू माझ्या मुलाच्या भेपान दाखवू नको. अरे गंगाप्पा, तू आणि इथे वय बाळू आला तेव्हा कुठे होतास तू? हा, कुठे गेला होतास तू? माझ्या शेतावर. काम धंदा सोडून काय आहे तुझ्या शेतावर? जी विहीर खोदायला गेलो होतो. अरे आजपर्यंत पाणी लागला नाही, आता कसं लागणार आहे? पाणी लागलंय.
काय सांगतोस काय गंगाप्पा? विहिरीला पाणी लागला? वय चांगली बातमी दिलीस हा तू. आणि ही अशी काय सांगतोस? तू तर साखर वाटली पाहिजे, साखर. जी आणू की आता काय करणार? तेच सांगायला आलो होतो. हे बघ गंगप्पा, कामाकडे दुर्लक्ष नाही झाला पाहिजे. जी नाही होणार. तुला एक सांगू का, तू होता म्हणून माझं काम झालं बघ. ही कसं काय? तू म्हणला होता ना थांबू नको, तेच आठवायचो म्या. नाही तर आज सोडली होती मी. ह्या मोरबी तेच ध्यानात ठेव. शेतात पीक उभं करायचं म्हणजे साधं सुद्धा काम नाही. त्यासाठी जीव आटवायला लागतो या. होय, पर तू आहेस कोण? अरे बाळू, बाळप्पा. अरे ते बघ, काय ते मगा धरणं वाड्याकडे बघतो आहे. आपल्यापैकी तर नाही ना. मला तर ठाऊन आहे, पण तू ओळखतोस का त्याला? नाही बा, कधी बघितला तर नाही मी त्याला. तू जाऊन विचार त्याला कोण पाहिजे आहे ते. मी कशाला विचारू? त्याला पाहिजे तो विचारीन. अरे ते कुणाला तरी हुडकतो आहे. चोरबीर तर नाही ना? नाही रे, ते चोर तर वाटत नाही. म्हणजे तू ओळखतो म्हणायचं त्याला? नाही रे, माझी का ओळख नाही. बरं एक सांगता येईल. सांग की, वाट कशाची बघतो? यमुनाताईचा नवरा असेल. इतक्या दिवस दिसला नाही, आला नाही, आता कशाला येईल? अरे तिला नांदवत नाही. तू जाऊन विचारतोस का? होय, जातो की. बाळू, तो गेला. काय करतायसा? सांगू का? नाही आता न ग. माझ्यापासून काय लपितात का काय? नाही, यमुनाताई तुझ्यासाठी एक चांगली बातमी आहे. मला वाटतं आत्ताच सांगून टाकावं. जरा ग बस की, नाहीतर सांग की काय आहे? समजल, तुला बी समजल. तू तिथं कुणाला बघितलं का? नाही. मग ध्यान ठेव समधीकडं.